नमस्कार, स्वागत आहे तुमचं शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पुणे महिला व बाल कल्याण विभाग अनुसूचित जातीतील महिलांना म्हणजेच SC कॅटेगरीतील महिलांना शिलाई मशीन आणि पीठ गिरणी या वैयक्तिक योजनांसाठी जिल्हा परिषद पुणे मार्फत महिला व बाल कल्याण विभाग अर्ज सुरू झालेले आहेत। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात प्रथम तुम्हाला Google Chrome ब्राउझरवर यायचं आहे आणि zpune.yoजना.com असं टाईप करून सर्च करायचं आहे। जिल्हा परिषद पुणे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। इथे आपल्याला दिसते जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजना, वेगवेगळ्या विभागानुसार इथे योजना आपल्याला पाहायला मिळतील। उदाहरणार्थ कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग असे इतर विभागानुसार आपल्याला योजना पाहायला मिळतील। डाव्या साईडला जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे विविध योजनांची माहिती, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर महिला व बाल कल्याण विभाग या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। इथे वेगवेगळे विभाग आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषद पुणे महिला व बाल कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती असं आपल्याला पेज ओपन होईल। इथे आता सुरू असलेल्या योजनांची माहिती आपल्याला इथे दिसेल। इथे तुम्ही पाहू शकता योजनेचे नाव, अनुसूचित जातीतील तसेच आदिवासी उपाययोजनेअंतर्गत TSP OTSP महिलांना वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजेच पीठ गिरणी, शिलाई मशीन आणि मधुमाक्षी कपाल संच असे पुढील प्रमाणे आपल्याला योजना दिसत आहे। या योजनेचे निकष, अटी व कागदपत्रे काय काय लागणार आहे ते आपण पाहूयात। सर्वात प्रथम लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावी, त्याबाबतचे ग्रामसेवकाचे पत्र जोडावे, म्हणजेच तुमच्याजवळ रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर लाभार्थी आदिवासी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत म्हणजेच जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर यापूर्वी लाभ घेतले नसेल याबाबतचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र सोबत जोडणेसुद्धा आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 1,20,000 च्या आत असणाऱ्या महिलांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल। तसेच लाभार्थ्यांचे कुटुंबातील कोणीही जिल्हा परिषद, पंचायत समिती म्हणजेच शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नोकरीला नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला जोडणेसुद्धा आवश्यक आहे। त्याच्यानंतर क्रमांक 5 मध्ये पहा, लाभार्थ्यांनी महिला व बाल कल्याण विभागाने दिलेल्या नमुन्यात अर्ज पंचायत समितीकडे जमा करावायचे आहेत। त्याच्यानंतर लाभार्थ्याचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, IFSC कोड अर्जासोबत जोडणे सुद्धा आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया लाभ, या योजनेचे लाभ काय काय आहेत। पीठ गिरणीसाठी ₹15,000 रुपयापर्यंत लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर शिलाई मशीनसाठी ₹10,000 पर्यंत लाभ तुम्हाला मिळणार आहे। व 3 नंबरचा ऑप्शन पहा, क्रमांक 3 मध्ये पहा, ₹7,000 रुपयापर्यंत मधुमक्षिका पालन संचासाठी महिला लाभ मिळणार आहे। या योजनेसंबंधी सर्व माहिती योग्यरित्या वाचून घ्यायची आहे आणि खाली अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 ऑक्टोबर 2025। सर्व गरजू महिलांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।